हॅलो माय ब्युटी, स्वागतम सुस्वागतम. तुमचा माझ्या चॅनल पुणेरी तडकामध्ये पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आहे. किडलेले दात, पिवळे झालेले दात, त्याचबरोबर तोंडातून येणारा दुर्गंध सगळं काही दूर होईल फक्त या घरगुती उपायाने. ह्याला बनवण्यासाठी जास्त खर्चसुद्धा लागणार नाही. सर्वप्रथम आपल्याला इथे घ्यायचा आहे कांदा. कांदा बघा मोठा असल्यामुळे मी त्याचा अर्धा भाग घेतलेला आहे. तुमचा कांदा छोटा असेल तर तो पूर्ण तुम्ही कांदा इथे घेऊ शकता. सर्वप्रथम कांद्याला आपल्याला साफ करून त्याची वरची साल काढून कांद्याला इथे आपल्याला खिसून घ्यायचा आहे. आणि नंतर ह्या खिसणीबरोबर आपल्याला आणखी एक पदार्थ घ्यायचा आहे, ते म्हणजे अद्रक. अद्रकचा पण छोटासा तुकडा अर्धा इंच एवढा आपल्याला घ्यायचा आहे. आता अद्रकला सुद्धा स्वच्छ धुवून साफ करून घेतल्यानंतर अद्रकसुद्धा इथे खिसून घ्यायचा आहे. दोन्ही पदार्थ छानपैकी खिसून झालेले आहे. आता हे जे आपण खिसून घेतलेलं आहे ना कांदा आणि अद्रक, आता ह्याचा उपयोग कसा करायचा चला ते पण बघूया. त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे एक छोटीशी वाटी आणि त्याच्यावर ठेवायचं आहे गाळण. आणि आपण जे दोन्ही पदार्थ खिसून घेतलेले होते ते गाळणमध्ये घालायचं आहे आणि चमच्याच्या मदतीनं त्याला हलकंसं दाबून घ्यायचं आहे. म्हणजे त्याच्यातला जे पण रस आहे म्हणजे पाणी आहे ते बाहेर निघेल. आपल्याला इथे कांद्याचा आणि अद्रकचा फक्त पाणी लागणार आहे आणि तो जो हा चोथा आहे तो तुम्ही फेकून द्या, अन्यथा तुम्ही एखाद्या भाजीमध्ये घातला तरीही चालेल. आता इथे छानपैकी पाणी तयार झालेलं आहे. आता त्यामध्ये काही पदार्थ घाल. सर्वप्रथम आपण इथे घालणार आहे मीठ. मीठ घातल्यानंतर छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ जसं एकजीव होईल ह्या मिश्रणाबरोबर. नंतर आपल्याला लागणार आहे बेकिंग सोडा. बेकिंग सोडाच घ्यायचा आहे, बेकिंग पावडर किंवा इनो अजिबात घ्यायचा नाही. इथे आपण बेकिंग सोडाचा वापर करणार आहे. जे आपण स्पेशली भजी करताना घालतो ते आपल्याला सोडा घ्यायचा आहे. आता सोडा घातल्यानंतर छानपैकी मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. हा जो उपाय मी इथे तुमच्याबरोबर शेअर करत आहे, हा उपाय माझ्या आजीनी सांगितला आहे. त्या नेहमी आम्हाला असं बनवून द्यायच्या. त्यामुळे जेव्हा आम्ही हा दातावर अप्लाय करायचो, लावायचो, त्यामुळे दातामध्ये जी कीड असायची, तोंडातून जे दुर्गंध वास यायचा, ते सगळे प्रॉब्लेम ह्या घरगुती उपायाने दूर व्हायचे. त्यामुळे आपल्याला डॉक्टरांकडे वारंवार जायची अजिबात गरज लागायची नाही. आता नंतर आपण इथे घेणार आहे लवंग. इथे बघा लवंग जे आहे ते दातांसाठी एक प्रकारे वरदान आहे. आपल्या दातामध्ये जे दातदुखी असतं, दुर्गंधी वास येतो दातामधून, त्याचबरोबर दात पिवळे पडतात, अर्धवट तुटले जातात, त्यामुळे त्यामध्ये सुद्धा काही ना काही जेवण अडकून राहतं. त्यासाठी लवंग हे खूप फायदेशीर आहे. सर्वप्रथम लवंग इथं आपलं पेनकिलरचं सुद्धा काम करतं. 4-5 लवंग घ्यायचे आणि त्याला बारीक करून घ्यायचं आहे. माझ्या प्रिय सखींनो, हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या सिटीतून किंवा गावातून बघता नक्की मला कमेंट करून सांगा. तुमचा एक कमेंट मला नवनवीन व्हिडिओज बनवण्यासाठी प्रोत्साहन करते. त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या सिटीतून बघता नक्की मला सांगा. आता बघा लवंग घालून झाल्यानंतर हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता पुढच्या स्टेपसाठी आपल्याला किचनमध्ये यायचं आहे. गॅसचा फ्लेम ऑन करून त्यावर छोटंसं भांडं ठेवायचं आहे. इथे पूर्णपणे मी ग्लास भरून पिण्याचं पाणी घेतलेलं आहे. आता इथे पाणी आपल्याला जास्त गरम करून घ्यायचं नाही, फक्त कोमट पाणीच आपल्याला वापरायचं आहे. आता इथे पाणी कोमट झालेलं आहे, बघू शकता त्यामध्ये बबल्ससुद्धा आलेले आहेत. गॅसचा फ्लेम बंद केल्यानंतर आता हे भांडं खाली उतरून घ्यायचं आहे. आता ही बघा ही प्रथम तयारी झालेली आहे. आपण तयार केलेलं हे मिश्रण 2 पद्धतीनं वापरणार आहे. चला त्या दुसरी पद्धत कोणती आहे ते पण बघूया. इथे जे आपण पाणी कोमट करून घेतलेलं होतं त्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर पाण्याला थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जसं की ह्यामध्ये जो आपण मीठ घातलेला आहे तो पाण्यामध्ये मिक्स होईल. नंतर लिंबू घ्यायचा आहे. लिंबू पण बघा इथं मी अर्धाच घेतलेला आहे. लिंबूमध्ये जे पण बिया असतील त्या काढून टाकायच्या. नंतर त्यामध्ये हा लिंबाचा रस आपल्याला पिळून टाकायचा आहे. आणि दुसरीकडे छोट्या वाटीमध्ये जे मिश्रण होतं त्यामध्ये सुद्धा लिंबाचे 2 ते 3 थेंब घालायचे आहेत. लिंबू घातल्यानंतर ते थोडं मिश्रण फेसाळतं, कारण त्यामध्ये आपण बेकिंग सोडा घातलेला आहे. आता हे मिश्रण छानपैकी मिक्स करून घेतल्यानंतर ह्या मिश्रणामधला थोडासा भाग म्हणजे 1 चमचाभर आपण जे गरम पाणी करून घेतलेलं होतं ना कोमट पाणी, त्यामध्ये घालायचं आहे. आता हे बघा 2 प्रकारे आपण ह्याचा वापर करणार आहे. आता दोन्ही पद्धती कोणकोणत्या आहेत ते पण बघूया. आता इथं आपली ही तयारी झालेली आहे.
इथे ग्लास घ्यायचा आहे आणि ह्या ग्लासमध्ये आपण हे जे कोमट पाणी तयार करून घेतलेलं होतं ते पूर्ण ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. आता इथे बघा पूर्णपणे हा छोटासा ग्लास भरलेला आहे आणि दुसरीकडे हे मिश्रणसुद्धा तयार आहे. तुम्ही ज्या पण टूथपेस्टनं नेहमी दात घासता ती पेस्ट इथे घ्यायची आहे. थोडीशीच घ्यायची जशी तुम्ही नेहमी वापरात घेता. आता हे टूथपेस्ट घातल्यानंतर ब्रश घ्यायचा जे तुम्ही स्वतः वापरता तुमच्यासाठी, धुवून घ्यायचा. नंतर हे मिश्रण त्या पेस्टबरोबर छानपैकी एकजीव मिक्स करून घ्यायचं आणि ह्या ब्रशने आपल्याला दात घासायचे आहेत. इथे बघा मी तुम्हाला दातसुद्धा माझे घासून दाखवत आहे आणि ह्याचा रिझल्ट पण तुम्हाला दाखवेन. छानपैकी दात घासून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने आपल्याला दात धुवून घ्यायचे आहेत. नंतर आपण जो दुसरा ग्लास तयार करून ठेवलेला होता दुसरी पद्धत, त्याने आपल्याला म्हणजे गार्गलिंग करायची आहे, गुळण्या करायच्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही ह्याचा वापर करू शकता आणि चांगले दात